संगीता रेसिपीमध्ये मी मनापासून स्वागत करते आणि मी पराठे बनवून घेणार आहे। याचे दुधी, पत्तागोबी आणि गाजर हे मी चांगले व्यवस्थित साफ पाण्याने धुवून घेतलेले आहे। आता याला सोलून घेतलेला आहे। आता मी याला कद्दूकस करून बारीक असे मस्त कद्दूकस करणार आहे। हे पत्तागोबी मी म्हणजे अगोदरच केलेलीच आहे आणि खूप छान असं बारीक कद्दूकस केलेला आहे। मी असं सगळं मिश्रण करून घेतलेलं आहे। मी याच्यामध्ये मी 2 ते 3 अशा बारीक मिरच्या चिरून टाकते। सोबतच मी 1 वाटी भरून कोथिंबीर टाकते। असं छान अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे आणि मी सोबतच 1 चम्मच धनिया पावडर पण टाकते। लाल मिरची पावडर 1 चम्मच टाकते। थोडंसं अजवाईन असं अर्धा चम्मच असं मी मीठ टाकलेलं आहे। तुम्ही मीठ चवीनुसार टाकू शकता। सोबतच मी थोडंसं अजवाईन टाकणार आहे, ओवा। असं खूप चांगलं याला मिक्स करून घ्या। मस्त असा लाल कलर आला याला आपला। मी पांढरे तीळ घातलेले आहे त्याच्यामध्ये आणि सोबतच कस्तुरी मेथी पण टाकली मी 1 वाटी 2 चम्मच अशी। आणि याला खूप चांगलं असं मस्त मिक्स करून घ्या। त्याचं पाणी सुटेल। एक 5 मिनिटं असं सगळं हाताने चोळून घ्या। चोळून घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण 2 वाट्या असं पीठ घालू। तुम्ही मिक्स पराठा बी करू शकता, जसं ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ हे पण घालू शकता किंवा तुम्ही गव्हाच्या पिठानं पण पराठे करू शकता। खूप चांगले असे होतात। 2 वाट्या असं पीठ घालून मस्त व्यवस्थित असं पीठ मळून घ्या। खूप पाणी सुटलेलं आहे आपल्या त्या भाजीचं, पत्तागोबीचं, दुधीचं खूप पाणी सुटते। मीठ टाकल्यानं त्या पाण्यामध्येच पीठ मळायला भेटते आपल्याला। असं मिक्स करून घ्या चांगलं हाताने चोळून। असं मस्त आपला पीठ मळून तयार आहे। थोडं पाण्याचा हात लावला तरी चालेल, थोडं पीठ प्लेटचं सुटण्यासाठी। छान असं आपलं पीठ तयार आहे। आता याला 5 मिनिटासाठी झाकून ठेवा। 5 मिनिटाच्या नंतर असे मस्त याचे गोळे तयार करून घ्या। चांगलं पीठ तयार आहे आपलं। आता बनवू शकतात पराठे याचे। छोटे छोटे तुम्हाला जसे बनवायचे तसे तुम्ही पराठे बनवू शकता, लहान मोठे साईज तुमच्या हिशोबानं। खूप छान असे पराठे होतात। गोल गोल असे मस्त गोळे तयार करून घेतले मी। आता याचा मी पराठा बनवणार। खूप छान असे पराठे झालेले आहेत असे आपले। तुम्ही पण बनवू शकता। सोबत तुम्ही पराठा कोथिंबीरची चटणी किंवा लोणचं असं कशासोबत बी तुम्ही खाऊ शकता। बाहेर प्रवासासाठी आणि तुम्ही जर बाहेर जात असाल तर कुठं, तर त्याच्यासाठी पण पराठे खूप छान असे सोबत राहतात। हे 3 ते 4 दिवस पराठा बिलकुल खराब होत नाही, तुम्ही करू शकता। सोबतच संगीता रेसिपीला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा। बाय।